पावसाळ्याच्या दिवसात महापुरामुळे अनेक दुर्घटना घडत असतात। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामध्ये एक शेतकरी आपली बैलगाडी आणि पशुधनासह पाण्यातून वाहून जातोय। यवतमाळ इथं ही घटना घडली आहे। संध्याकाळी एक शेतकरी शेतीची कामं करून घरी परतत होता। अचानक शेतरस्त्यावर असलेल्या उमरी कोपेश्वर ते झापरवाडी या रस्त्याच्या मार्गावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला। दुपारपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामं बंद झाली होती। शेत शिवारातील सर्व शेतकरी शेतमजूर आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते। ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी वाढत होते आणि संध्याकाळ झाली होती। त्यामुळे सालगडी रामदास तोडसाम यांनी आपली बैलगाडी पुराच्या पाण्यात घालण्याचा निर्णय घेतला। मात्र बैलगाडी आणि गाडीला मागे गाय आणि वासरू बांधून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना अचानक पुराचे पाणी वाढले। गाडी मागे बांधून असलेली गाय व वासरू पाण्यात वाहून गेलाय।